ये भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 6 एप्रिल 2026 सोमवार। सुगंधी गुलाब। मी सारोनचा गुलाब आणि दर्यातील कमल आहे। श्रेष्ठ की दुसरा अध्याय पहिला वचन। गुलाबाला मधमाशा किंवा फुलपाखरे शोधायला जाण्याची गरज नसते, कारण त्यांचा सौंदर्य मध आणि सुगंध असतो। त्यामुळे मधमाशा आपोआप त्यांच्याकडे येतात। त्याचप्रमाणे आपण दैवी प्रेमाने भरलेले असू तर आपल्याला आत्म्याने शोधायला जाण्याची गरज नाही। देव स्वतः त्याने आपल्या जवळ आणतो। गुलाबाचे आयुष्य अल्पकालाचे असते, त्याचप्रमाणे येशू ख्रिस्तानेही या पृथ्वीवर थोडाच काल घालवला। पवित्र आत्म्याचे अभिषेक मिळाल्यानंतर त्याने सुमारे 3.5 वर्ष सेवा केली, पण ती सेवा किती बलदायी होती। जवळजवळ 2000 वर्ष उलटून गेली, तरी त्यांचे उपदेश आजही गोड सुगंधाप्रमाणे जगभर पसरत आहे। आपण किती वर्ष जगतो हे महत्त्वाचे नाही, तर आपण कसे जगतो हे महत्त्वाचे आहे। पृथ्वीवरील आपले जीवन लवकर संपते, पण या थोड्याशा कालात आपण प्रभूवर प्रेम करायला, त्याचे प्रती आपली भक्ती दाखवायला आणि विश्वासूपणे त्याची सेवा करायला हवे। होय, आपल्या संपूर्ण आयुष्यात आपण ख्रिस्ताचे प्रतिबिंब दाखवावे आणि त्याच्यासाठी सुगंधी जीवन जगावे। म्हणून आपले जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला अर्पण करा। तोच आपल्या हृदयाला आणि घराला खऱ्या परिपूर्णतेने भरू शकतो। गोड सुगंध देणारे जीवन हे विजयी आणि पवित्र जीवन असते। आपल्या जीवनात नेहमीच शुद्धतेची इच्छा असावी, कोणत्याही डाग किंवा दोषाशिवाय। बायबल म्हणते, ज्याला ही आशा आहे तो स्वतःला शुद्ध करते, जसा तो शुद्ध आहे। पहिली योहान 3 अध्याय 3 वचन। प्रेषित पौल म्हणतो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे जो आपल्याला विजय देतो त्या देवाचे आभार असोत। तो पुढे म्हणतो, देवाचे आभार असतो जो आम्हाला ख्रिस्तामध्ये नेहमी विजयात नेत असतो आणि आमच्या मार्फत त्याचे ज्ञानाचे सुगंध सर्वत्र पसरवतो। कारण आम्ही देवासाठी ख्रिस्ताची सुगंध आहोत। तारण पावणाऱ्यामध्ये आणि नाश पावणाऱ्यामध्येही। 2 कोरिंथियर 2 अध्याय 14-15 वचन। देवाची लेकरांनो, तुम्हाला टोचणाऱ्या काट्यामुळे व्याकुळ होऊ नका, त्याऐवजी प्रभूसाठी तुमचा सुगंध पसरवण्याची निर्धार करा। प्रेषित पौललाही एक काटा होता जो त्याला सतत त्रास देत होता। त्याने तो दूर करण्यासाठी अनेक वेळा प्रार्थना केली, पण प्रभूचे उत्तर काय होते? माझी कृपा तुला पुरेशी आहे, कारण माझी शक्ती दुर्बलतेत पूर्ण होते। 2 कोरिंथियर 12 अध्याय 9 वचन। किती दिलासा देणार वचन। पुढील चिंतनासाठी वचन। काटामध्ये जसे कमल तसे माझे प्रेम कन्यामध्ये आहे। श्रेष्ठ की 2 अध्याय 2 वचन। आजचे बायबल वाचन सकाळी 1 सामुएल अध्याय 4, 5 आणि 6, संध्याकाळी लूक 9 अध्याय 1 से 17 वचन। धन्यवाद।